विधिमंडळ अंदाज समितीच्या परिषदेत पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचं समोर आले। आमदार खासदारांना चांदीच्या ताटात जेवण दिलं गेले। प्रति व्यक्ती जेवणाचा खर्च 4000 रुपये इतका आहे। तर ट्रायडेंट हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती। विधिमंडळ अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेत पैशांची वारेमाप उधळपट्टी सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळते। खासदार आमदारांना चांदीच्या ताट, वाटी, ग्लासमध्ये जेवण देण्यात आले। अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्य तसेच अधिकारी मिळून 600 अतिथी यावेळी उपस्थित होते। हॉटेल ताज पॅलेसमध्ये विशेष अतिथी तर ट्रायडेंट हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती। महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहे। धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी 10 कोटी रुपये जाळण्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचे कॅरेक्टर आहे, चरित्र आहे। त्याच्यामुळे त्यांना ही शान शेवटीची जी चैनबाजीची चटक लागली, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे। पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला। सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते, म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं। चांदीच्या ताटात 4500 रुपयाचं प्लेट, 550 रुपये चांदीच्या ताटाचं भाडं, म्हणजे 5000 रुपये ची थाळी काय खालं असं की देण्याची गरज पडली। थोडी तरी शेतकऱ्याप्रती, गरिबांच्या प्रती जोराचा कणव दाखवली असती तर जनता तुमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप दिली असती। हे लुटारूंचं सरकार आहे। लुटारूंची टोळी राज्याला लुटण्यासाठी बसलेली आहे आणि त्यातूनच हा बळीजावपणा हा दिसतो आहे। आणि हे काही राज्य प्रगतीकडे नेण्याचं लक्षण नाही, तर हे आत्ताच्या स्थितीमध्ये राज्य अधोगतीकडे नेण्याचं लक्षण आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे। सभागृहात जे काही खर्च झाला एका ताटाला, हे बरोबर नाही। चांदीच्या ताटात आणि तुम्हाला इकडे शेतकऱ्याला पैसे द्यायला नाहीत, मोठमोठ्या बिल्डरला, उद्योगपतीला पैसे माफ करायला तुम्हाला पैसे आहेत आणि तुम्ही फार सळसूतपणानं बोलणार की आम्ही असं करतोय तसं करतोय। तर हे सरकार हे भांडवलदारांचं सरकार आहे। नाव घ्यायचं गरिबांचं आणि काम करायचं श्रीमंताचं, त्या सरकारचं नाव आत्ताचं सरकार आहे। त्यामुळे जनता हुशार झालेली आहे। जनतेने ह्याच्यावर विचार करावा, गौरपणे विचार करावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।